कम्युनिटी गोल चॅलेंजेस हे सत्र इंडियन स्पोर्ट्स रिव्होल्यूशनला शूजचे 100 जोड देण्यासाठी समर्पित होते. पुण्यामधील स्वयंसेवी संस्था भारतामधील तळागाळामधील पातळीवरती खेळांना प्रोत्साहन देते. ते क्रीडा शिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, तरुण खेळाडूंना सक्षम बनवण्यासाठी आणि निरोगी आणि अधिक सक्रिय राष्ट्राच्या विकासामध्ये योगदान देण्यासाठी प्रयत्न करतात. या लॉन्चसह स्केचर्स पेव्हिलियन हे पुण्यामधील 14 स्केचर्स स्टोअर्सचा एक भाग बनले आहे. ते परफॉर्मन्सपासून लाईफस्टाईल श्रेणीमध्ये पसरलेल्या पादत्राणे आणि पोशाखांची विस्तृत श्रेणी सादर करतात. स्केचर्स कम्युनिटी गोल चॅलेंजनं उल्लेखनीय यश मिळवलंय, निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन दिलंय आणि स्थानिक समुदायांमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. भारतभर 400हून अधिक स्टोअर्सच्या नेटवर्कसह स्केचर्स आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि ते ज्यांना आपलं घर मानतात अशा समाजाला परतफेड करण्यासाठी समर्पित आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. यासाठी स्केचर्सनी जो इनिशिएटिव्ह घेतलाय त्यांनी मला सांगितलं की ते हे करणार आहेत 1000 किलोमीटर्स कम्युनिटी चॅलेंज करणार आहेत आणि मला ती कल्पना खूप आवडली की आपण सगळे एकत्र येऊन एका गोष्टीसाठी लढणं मी नाही म्हणणार, पण एकत्र आलोय आणि एका कॉजसाठी आपण मला जे शब्द आठवत आहेत ते खूपच असे इंटेन्स आठवत आहेत. त्यामुळे मी अगदी ते एवढं हेवी करणार नाही, पण एकत्र येऊन एका गोष्टीसाठी काम करणं किंवा एक गोल अचीव करणं कम्युनिटीसाठी हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. आणि मला असंही वाटतं की स्पोर्ट एज्युकेशन किंवा त्याबद्दलची माहिती किंवा आपण ते कसं परस्यू करू शकतो ह्याबद्दल आपल्याला खूप कमी माहिती आहे. तर मला असं वाटलं की ह्या माध्यमातून मी माहिती सुद्धा गोळा करू शकते, ती लोकांपर्यंत पोहोचवू शकते आणि त्याकरता कॉन्ट्रीब्यूटही करू शकते. त्यामुळे मग मी ह्याचा भाग झाले. तुझ्यासारख्या तरुणांना फिटनेसचं काय रहस्य मला असं वाटतं फिटनेस ही एक शिस्त आहे आणि शिस्त आपल्या सगळ्यांना सरळ करायला कामास येते. त्यामुळे आळशीपणा आळशीपणा न करता आपण रोज थोडी जरी एक्सरसाइज केली असं मला वाटतं तर ती एक शिस्त लागते आपल्याला आणि त्याची इव्हेंच्युअली सवय होते. त्यामुळे मला असं वाटतं की हळूहळू सुरुवात करा, पण करा. हे मी सुद्धा खूप उशिरा शिकले. मला काही रोज सकाळी उठून आता मी वर्कआउट करते, जिमला जाते वगैरे असा काही माझा नसायचा, इंटेंट नसायचा. पण आता मला असं वाटतं आणि आता मला ॲक्च्युली मजा येते. त्यामुळे नुसतं फिटनेस इज नॉट समथिंग की जे आपल्यासाठी फिजिकलीच महत्त्वाचं आहे, मेंटली सुद्धा इट इज एक्स्ट्रीमली हेल्पफुल. आणि पर्सनली मला कोणतीही शिस्त लागलेली आवडते. हे मला माझ्या आजी आजोबांनी शिकवलंय. कोणतीही शिस्त चांगली शिस्त असते. त्यामुळे करा, तुमच्या परीने प्रयत्न करा. मी काही असं सांगणार नाही की वेट्स वगैरे उचला, पण तुमच्या परीने जितकं तुम्हाला फिटनेसकडे वळता येईल तितकं करा. उसे कैसे जुड़ा, आगे का क्या प्लान है? आगे का क्या प्लान है वो तो स्केचेस बताएगा, बट मेरा ये प्लान है कि ऐसे इनिशिएटिव के साथ बहुत बार जुड़ना है, क्योंकि दिस एक्चुअली इनिशिएटिव सर बहुत ज़्यादा स्पेशल है मेरे लिए, क्योंकि हर बार स्केचर्स ये मेरा सेकंड टाइम है स्केचर्स के साथ कम्युनिटी चैलेंज में. पहली बार दिल्ली में था कुछ महीनों पहले और अब पुणे में हम कर रहे हैं. जितनी बार भी हम नए सिटीज़ जाते हैं वो एक नए एनजीओ के साथ एसोसिएट होते हैं, जहाँ पर वो जब ये कम्युनिटी चैलेंज कंप्लीट होता है तो वो एनजीओ को स्केचर्स 100 पेयर ऑफ शूज डोनेट करता है फॉर द चिल्ड्रन हु आर अंडर प्रिविलेज्ड. ये वो बच्चे हैं जिनमें बहुत टैलेंट है, बट वो एक्चुअली एक्सप्लोर नहीं कर पाते क्योंकि उनके पास वो मीन्स नहीं होते. तो वो स्केचर्स उनके लिए वो मीन्स प्रोवाइड करता है, जिससे वो बच्चे जो हैं द वे दे आर ड्रीमिंग दे आर एबल टू अचीव दोज ड्रीम्स. सो फॉर मी एंड सर, मैं सपनों में बहुत मानता हूँ, मैं ड्रीम्स में बहुत मानता हूँ. मैं जब बच्चा था मैं 4 साल 5 साल का था तब से मुझे एक्टर बनना था. मेरे फैमिली ने मुझे सपोर्ट किया और मुझे मीन्स प्रोवाइड किए. तो और आज मैं बहुत खुश हूँ अपनी लाइफ में कि मुझे वो करने का मौका मिला जो मुझे करना था. एंड आई रियली वांट दैट एवरीवन should be able to do the same, and I think Skechers is doing an amazing job. I think हर बार हम जब Skechers के साथ एक इनिशिएटिव शुरू करते हैं 100 बच्चों को हम we are able to provide them with a smile, and for me
सर दैट इज वेरी वेरी स्पेशल. थैंक्स टू स्केचर्स कि मैं इस इनिशिएटिव में जुड़ पाया एंड आई रियली होप कि मैं और ऐसे इनिशिएटिव में जुड़ पाऊँ. सर मुझे ये एक चीज़ रियलाइज़ हुआ है लास्ट कुछ सालों में. मैं आपको बहुत ऑनेस्टली बोलूँ तो कुछ सालों पहले तक मुझे फिटनेस मेरे दिमाग में उतना इम्पोर्टेंट नहीं था, बट लास्ट कुछ सालों में स्पेशली लॉकडाउन और इन सब के बाद मुझे ये रियलाइज़ हुआ कि अगर हेल्थ है तो वेल्थ है. मतलब हेल्थ इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट एंड आई फील इट्स वेरी वेरी इंपॉर्टेंट टू एक्सरसाइज. मैं आज के जनरेशन, हमारे जनरेशन, हमसे यंग जो बच्चे हैं, एक्चुअली उनको ये एडवाइस देने की जरूरत भी नहीं है क्योंकि वो सब ऑलरेडी इतना फॉलो करते हैं फिटनेस को. बट आई थिंक इट्स वेरी वेरी इंपॉर्टेंट फिट रहना. एंड यू नो वी हैव दीज अमेजिंग इनिशिएटिव्स, जैसे स्केचेस ने जैसे ये इनिशिएटिव किया कि फिटनेस, आप ये विन विन सिचुएशन है कि मतलब हम फिटनेस भी यू नो वी आर इनकॉर्पोरेटिंग दैट इन आवर लाइफस्टाइल. एट द सेम टाइम वी आर एक्चुअली हेल्पिंग अदर चिल्ड्रन टू अचीव देयर ड्रीम्स. सो आई थिंक इट्स वेरी वेरी इंपॉर्टेंट. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.